गुरु महाराज पापी निघाला, आपल्याच विधवा शिष्येवर 3 वेळा अत्याचार. नांदेडमधील सत्यघटना. सध्याचा समाज शिकला, पण तो या बुवा बाबांच्या आणि कर्मकांडांच्या प्रभावातून बाहेर यायला तयार नाही. तुमच्या जीवनात काय विघ्न आहेत अशी भीती बुवा बाबाने आणि भविष्यकाराने घातली की लोक वाटेल ते करायला तयार होतात. त्यातही महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण करतात. अशा घटना सर्वत्रच घडत असल्या तरी कोणाला शहाणपण सुचत नाही. कोणी बंधूच्या नादी लागणे सोडत नाही. याचेच आश्चर्य वाटते. अलीकडेच अहिल्यानगरमध्ये यशवंत थोरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात गेला, तर नाशिकचा कॅप्टन खरात जेलची हवा खात आहे. यातच नांदेडच्या हरिगिरी महाराजांनीही एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील गोदावरी नदीजवळ महंत बाळगीर महाराज यांचा एक मठ आहे. भाविकांचे येथे येऊन भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम नेहमीच होत असत. याच मठामध्ये हरिगिरी दत्तगिरी महाराज वय वर्ष 39 हे राहत असत. हरिगिरी महाराज दिसायला अतिशय शांत स्वभावाचे होते. ते नेहमीच हरिओम या नामाचा जप जपत असायचे. ते भक्तिमय कथा सांगत असायचे. त्यांचे वय साधारणपणे 39 वर्ष इतके आहे. त्यांचे अजून तरी लग्न झाले नाही. काही महाराज लग्नच करत नाहीत असे काही जण सांगत असतात. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. हरिगिरी महाराज सध्या थोडे विचित्र वागू लागला होता. मठामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्याकडे तो निरखून पाहू लागला होता. महिला विशेषतः सुंदर तरुणीशी जास्त वेळ बोलणे, हसत हसत स्पर्श करणे असे प्रकार करू लागला होता. मठाचे पावित्र्य जपले पाहिजे असे तो जणू विसरला होता. ज्या मठामध्ये देवाचे कार्य चालते, जिथे लोक मोठ्या विश्वासाने येतात, आपले दुःख मांडतात, तिथे सदाचार आणि सत्संगाशिवाय आणखी काय असू नये याचे भान हरिगिरीला उरले नव्हते. त्याच्या मनामध्ये आता वासनेचा खेळ सुरू झाला होता. दरम्यान सत्संगासाठी मठामध्ये येणाऱ्या एका महिलेशी हरिगिरीची ओळख झाली. तशी ती महिला दिसायला बऱ्यापैकी होते. हरिगिरीने त्याला जवळ बोलावून घेतले. ती कुठे राहते, काय करते याची सर्व विचारपूस केली. ती भोळेपणाने त्याच्याशी बोलत होते. बोलता बोलता त्याने तिची सगळी माहिती घेतली. ती आली की तो तिला बोलावून घेत असे, तिच्याशी बोलत बसत असे. हळूहळू या दोघांच्यातील जवळीकता वाढत गेली. जुलै 2025च्या दरम्यान हरिगिरीला त्या महिलेचा वाढदिवस असल्याचे समजले. तेव्हा त्याने सांगितले की आज तुझा वाढदिवस आहे आणि आम्ही तुझ्या घरी येऊ का, मला तुझ्या घरी यायचे आहे असा आग्रह तो करू लागला. आता महाराजांनी आपल्या घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. याचे त्या महिलेला खूपच अप्रूप वाटले. तिने लगेचच होकार दिला. हरिगिरी त्या महिलेच्या घरी गेला. त्याला तिने गुरु मानले होते. महाराज आपले गुरु आपल्या घरी येतात. ती महिला खूपच खुश झाली. महाराज तुमचे पाय लागले, मी धन्य झाले, या महाराज आत या असे म्हणत तिने त्यांचे आदराने आणि आनंदाने स्वागत केले. त्याचे पाय धरून नमस्कार केला. त्यानेही तिला आशीर्वाद देत घरात प्रवेश केला. घरामध्ये ती एकटीच होती. तिचा वाढदिवस असल्याने तिने त्याला फळे दिली. फळांचा स्वाद चाखल्यानंतर त्याने तिला जवळ घेतले. तू माझी खूप चांगली सेवा केली, आता पुढील सेवा देखील घडू द्या असे तो तिला म्हणाला. तेव्हा गोंधळून ती महिला म्हणाली, म्हणजे काय महाराज? त्यावर तिला मिठीत घेऊन तो म्हणाला, भिवू नकोस, माझे अजून लग्न झाले नाही, आपण दोघे लग्न करू असे म्हणत तो तिला कुरवाळू लागला. त्याच्यावर भक्ती असलेल्या त्या महिलेला काही सुचेना. ती पुरती गोंधळून गेली होती. ही संधी साधत त्याने तिच्याशी चाळे करण्यास सुरुवात केली. ती नकारही देऊ शकली नाही. तिच्या या मानसिकतेचा आणि भावनेचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्या महिलेला वाटले की एवढे मोठे महाराज आपल्या आयुष्यात येत असतील तर काय हरकत आहे. तिने गुरु मानले होते. आता तर तो तिचा पती परमेश्वर होणार या आशेवर ती होती. दिवसामागून दिवस जात होते. आता हरिगिरीला शरीर सुखाची चांगलीच चटक लागली होती. तो पुन्हा तिच्या घरी गेला.
तिच्याशी संबंध ठेवले तेव्हा ती म्हणाली की बरेच दिवस झाले माझे सर्वस्व मी तुम्हाला अर्पण केले आहे, आपण लग्न कधी करणार? यावर करू लवकरच असे उत्तर देऊन हरिगिरीने वेळ मारून नेली. तिसऱ्या वेळी तो तिच्याकडे आला तेव्हाही तिने त्याला लग्नाबद्दल विचारले, पण त्याने काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली आणि तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध ठेवले. आज ना उद्या महाराज आपल्याशी लग्न करतील या आशेवरती होती, परंतु तो काही लग्नाचे नाव घेईना. अखेर एके दिवशी तिने अगदी ठामपणे विचारणा केली, महाराज खरे सांगा, तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात की नाही? त्यावर तो म्हणाला, मी एक सर्वदूर परिचित एक चांगला महाराज आहे. महाराज कधी लग्न करत नसतात. तुला काय पाहिजे ते सांग, तुला मिळून जाईल. त्याच्या हे बोलणे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती मठातच मला महाराजांनी लुटले अशी ओरड करू लागली. परंतु मठातील काही नागरिकांनी तिला धीर देऊन घरी पाठवले. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत पीडित महिलेने नांदेड येथील भाग्यनगर पोलीस स्टेशनला प्रथम माहिती दिली. त्यावेळी हरिगिरी महाराजांच्या संपर्कातील काही नागरिकांनी तिला जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ बोलावून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला. हरिगिरी यांच्याकडून बॉन्डवर लिहून घेतले की तो त्या महिलेशी लग्न करणार, त्यामुळे तूर्त महाराजावर गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेला होऊन बरेच दिवस लोटले गेले, परंतु पुढे काहीच हालचाल होत नव्हती. अखेर पीडित महिलेने दिनांक 21 मार्च 2026 रोजी भाग्यनगर पोलीस स्टेशनला हरिगिरी दत्तगिरी महाराज यांनी लग्नाचे आमिष दाखवून 3 वेळा अत्याचार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. फिर्याद दाखल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तातडीने पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून हरिगिरी दत्तगिरी महाराज यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 69/351-2 गुन्हा क्रमांक 157/2026 इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी हरिगिरी दत्तगिरी महाराज यास मध्यरात्री मठातून अटक करण्यात आली. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी महिलांना समोर येऊन आपल्यावरील अन्यायाची वाचा फोडून निडरपणे पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. नांदेड पोलिसांनी आरोपी हरिगिरी महाराज यांचे प्रोफाईल तपासले. त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील अनेक राजकीय खासदार, आमदार, व्यापारी यांचे फोटो असल्याची सध्या उलटसुलट चर्चा मात्र चालू आहे. हरिगिरीने आणखी किती कांड केले आहेत याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुसया केंद्रे हे अधिक तपास करत आहेत.